मराठी अभ्यास केंद्र अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी. पाहूयात. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार सध्या आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या भाषा संचालनालयाचं कोर काम काय आहे? परिभाषेची निर्मिती करणं, भाषा सल्लागार समितीच्या मदतीनं भाषा धोरण ठरवणं आणि न्यायालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या न्यायव्यवहार कोशाचं काम करणं. हे काम गेली 65-70 वर्ष ते कमी अधिक प्रमाणात करत आलेले आहे. त्याच्यात काही वेळा यश मिळाले, काही वेळा नाही मिळालेलं. पण हे जे काम त्यांनी आता या 9 एप्रिलच्या परिपत्रकात मांडलं आहे, हे वाह्यात काम आहे. ते अगोदरपासून करतायत. त्याला ह्याच्या अगोदरसुद्धा चळवळीतल्या लोकांनी विरोध केलेला आहे. पण याच्या मागची त्यांची जी भूमिका आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना व्यावहारिक हिंदी आलं पाहिजे. आता हा युक्तिवाद जर आपण तपासून बघितला तर कोणासाठी व्यावहारिक हिंदी आलं पाहिजे? तर नुकतेच जे महाराष्ट्रात आलेले आहेत, ज्यांना अजिबात मराठी येत नाही, ज्यांना अजिबात मराठी येत नाही आहे, त्या मंडळींना सरकारशी काही डील करायचं असेल तर त्यांनी त्या राज्यामध्ये परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मदतीनं मराठीतनं पत्रव्यवहार करायचं शिकून घ्यावं, एक भाग. दुसरं, रिक्षा टॅक्सीवाल्यांसारखे ज्यांच्याकडे अधिवासाचं प्रमाणपत्र आहे, म्हणजे त्यांना मराठी येणंच अपेक्षित आहे, कारण त्याशिवाय त्यांना अधिवासाचं प्रमाणपत्र मिळणार नाही. पण त्या एवढा दीर्घकाळ राहणाऱ्या लोकांना हिंदीची गरजच नाही आहे, कारण त्यांना मराठी येणं अपेक्षित आहे. मग महाराष्ट्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना, राजपत्रित कर्मचाऱ्यांना, ज्याच्यामध्ये तुमचे गॅझेटेड सगळे अधिकारी आहेत आणि IAS IPS वगैरे मंडळींनी तर महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शिकणं अपेक्षित आहे आणि त्यांच्या मराठीच्या परीक्षा होतात. जर काही लोकांनी मराठीच्या परीक्षा वेळेत पास केल्या नाहीत तर त्यांच्या इन्क्रिमेंटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण IAS आणि IPS लोकांची दहशत एवढी आहे की त्यांनी नुसत्या सह्या मराठीमध्ये केल्या तरीसुद्धा त्यांचा बाकीचा सगळा व्यवहार होऊन जाण्याची शक्यता आहे. तर एकीकडे अमराठी अधिकाऱ्यांनी मराठी शिकण्याच्या संबंधातल्या काही यंत्रणा आपल्याकडे नाहीत आणि मराठी अधिकाऱ्यांनी काहीही कारण नसताना व्यावहारिक अशा स्वरूपाचं हिंदी शिकून घ्यायचं. त्यासाठी त्यांनी ह्या 2 विषयांचा अभ्यास करायचा आणि त्यांचं जे मूळ काम आहे म्हणजे भाषेच्या विकासाचं, भाषा संचालनालयाचं आणि सरकारच्या इतर यंत्रणांचं, लोकसेवेचं जे काही काम आहे ते न करता या प्रकारचं काम जर महाराष्ट्र सरकार त्यांना करायला लावत असेल तर मग या भाषा संचालनालयाला भाषा संचालनालय असं न म्हणता हिंदी भाषा लांगुल चालन संचालनालय असं का म्हणू नये? कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी हे करता कामा नये. आम्ही नागरी समाजातली चळवळ म्हणून याला विरोध करू. जसं सरकारच्या 2 शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी 29 जूनला आम्ही केली, या महिन्याभरात सरकारनं जर आपली भूमिका बदलली नाही तर तशाच प्रकारचा निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडलं जाईल आणि महाराष्ट्रातल्या नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व राजकीय पक्ष, म्हणजे आता मनसेच्या लोकांनी त्या प्रकारची भूमिका मांडली आहे. आमची विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रादेशिक पक्षांना, त्या अगोदर कोणत्याही सरकारने कोणत्याही कारणांनी या परीक्षा घेतल्या असतील तरी या वर्षापासून त्या पूर्णतः कायमच्या अगदीच बंद झाल्या पाहिजेत. या दृष्टीनं पुढची लढाई असायला पाहिजे.